पांढरे केस किंवा प्रीमॅच्युअर ग्रे हेअर सर्वांचाच प्रॉब्लेम बनलेला आहे आणि त्यांनाच नॅचरली काळे कसं करायचं त्यासाठीच्या काही माझ्या अनुभवातील खूप महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली प्रीमॅच्युअर ग्रे हेअर म्हणजेच पांढऱ्या केसांसाठी आपण काही टिप्स बघणार आहोत किंवा अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजकाल ना 10-20 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा 10-15 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा ना असे पांढरे केस दिसतात आणि 25-30च्या नंतर तर जवळजवळ सगळ्यांच्याच केसांमध्ये पांढरे केस आहेत. मग त्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त आहे आणि ज्यांचे 30-35च्या नंतर जर त्यांचे सगळे केस काळे असतील ना तर ते थोडेसे लकी म्हणूयात. आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना खूप महागडा कलर करता येत नाही केसांना किंवा एकदम केमिकल युक्त डाय करायचं नसेल, आता या दोन्ही गोष्टींमधून जर वाचायचं असेल ना तर नॅचरलच गोष्टी उपयोगी पडतात. आणि त्या कोणत्या आहेत, त्या काय करायचं आणि त्याच्या ज्या पण काही टिप्स आहे ना त्याच मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाच्या आणि स्पेशली मी ज्या अनुभवलेल्या आहेत ना सोप्या टिप्स आहेत. हे तुम्हाला आवडले असेल तर लाईक पण करायचं आहे, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. तर चला आपल्या व्हिडिओला पण सुरुवात. पहिली टिप आहे की आवळ्याचा जास्तीत जास्त वापर करणे. तर बघा आपल्या केसांवरती आपण कोणकोणत्या गोष्टी अप्लाय करतो. पहिली गोष्ट म्हणजे तेल, ऑइलिंग असतं आणि ऑइल तुम्ही कोणतं तयार करता, DIY करत असाल ना तर त्याच्यामध्ये आवळा टाकायचाच आहे आपल्याला. त्यानंतर तुम्ही जर महिन्याला मेहंदी लावत असाल तर त्याच्यामध्ये आवळा पावडर टाकायचीच आहे. त्याच्यामुळे सुद्धा पांढऱ्या केसांना एकदम डार्कर कलर यायला मदत होते. सोबत तुम्ही जे DIY हेअर मास्क बनवता की नाही त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आवळा पावडर टाका किंवा तुमच्याकडे फ्रेश आवळे भेटत असतील ना तर त्या आवळ्याचा ज्यूस टाकायचा आहे. त्याने सुद्धा डायरेक्ट आपल्या केसांना फरक पडतो. म्हणजे हेअर ग्रोथसाठी सुद्धा फायद्याचंच आहे. सोबत आपल्या केसांना नॅचरली चमक येते आणि पांढऱ्या केसांसाठी तर हे खूप उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल म्हणजे तुम्ही तुमच्या केसांवरती ज्या गोष्टी अप्लाय करता की नाही तर त्याच्यामध्ये आवळ्याचा वापर हा करायचाच आहे. यानंतरची दुसरी टिप म्हणजे तुम्ही महिन्यातून एकदा मेहंदीचा वापर करायचा आहे. महिन्याला केसांना मेहंदी लावायचीच. तर बघा मेहंदी ही एक नॅचरल कलर आहे आणि ती आपल्या केसांना एक ब्राऊन शेड देत असते. आणि जर तुम्ही कंटिन्यू याचा जर वापर केला ना तर ती डार्कर होत जाते आणि जे पांढरे केस असतात की नाही तर ते एकदम अगोदर सुरुवातीला तुम्ही जर सहज लावलं ना तर तुम्हाला ऑरेंज दिसतील, पण त्याच्या कंटिन्युअस वापराने ते ऑरेंज पासून तो डार्क मरून किंवा एक असा काळपट कलर तयार होतो जो की आपल्या केसांमध्ये दिसत नाही. आणि त्याचाच उपयोग होतो की आपल्याला डाय करायची गरज पडत नाही किंवा केमिकल युक्त किंवा खूप महागडे कलर सुद्धा लावायची गरज पडत नाही. तर यासाठी तुम्हाला महिन्याला एकदा तरी केसांना मेहंदी लावायची आहे. तुम्हाला कोणताही मेहंदीचा जर पॅक हवा असेल ना तर आपल्या चॅनलवरती खूप सारे मेहंदीचे पॅक मी अपलोड केलेले आहेत. त्यामधील तुमच्याकडे जे साहित्य असेल आणि जो तुम्हाला सूट होईल तो तुम्ही निवडायचा आहे आणि त्यानुसार तुमच्या केसांना मेहंदी लावायची आहे. आता बघा तुमच्या केसांमध्ये जर पांढरे केस जरी नसतील ना तरी सुद्धा तुम्ही मंथली मेहंदी लावायची आहे. त्यामुळे तुमची हेअर ग्रोथ होते आणि केसांना नॅचरली स्ट्रेट करण्यासाठी आणि नॅचरली चमक येण्यासाठी, कंडिशनिंग करण्यासाठी मदत होते. जर तुमच्या केसांमध्ये ना कुठेतरी एखादा जर पांढरा केस असेल की नाही तर तो लपण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यामुळे महिन्याला मेहंदी लावायचीच आहे पांढरे केस तुमचे लपवण्यासाठी. यानंतर तिसरी टिप आहे ती म्हणजे बघा मेहंदीची डबल प्रोसेस करणे. बघा ज्यांच्या केसांमध्ये की नाही असं कुठेतरी एखादा पांढरा केस असतो आणि तो सहज दिसत नाही, तो मंथली आपण मेहंदी लावल्यानंतर तो लपतो आणि तो सहज दिसत नाही. पण ज्यांच्या केसांमध्ये की नाही असे बट असतात म्हणजे या साईडला म्हणा किंवा असं या साईडला असतात, माझ्या इकडे आहे पण आता मी ते लपवलेलं आहे, तर असे असतात किंवा कुणाकुणाच्या असे मध्येच भांगामध्ये असतात किंवा पूर्ण केसांमध्ये सुद्धा असतात. तर अशा वेळी काय होतं, जर आपण फक्त मेहंदी लावली ना तर मग ते ऑरेंज त्याची शेड येते किंवा डार्क ब्राऊन येते की जी दिसते लालसर रंग येतो आणि खूप जणांना तो आवडत नाही. तर मग काय करायचं, तर बघा मंथली तुम्ही मेहंदी जी लावताय की नाही तीच थोडीशी जास्त प्रमाणामध्ये भिजत ठेवायची आणि लोखंडी कढईमध्ये भिजल्यामुळे की नाही त्याचा अजून काळपट कलर यायला उपयोग होतो. तर ही मेहंदी तुम्ही ज्या दिवशी लावताय की नाही तर त्याच्यातलीच थोडीशी शिल्लक ठेवायची आणि जिथे जिथे तुमचे व्हाईट हेअर्स असतील की नाही तर त्यावरती दुसऱ्या दिवशी तुम्हाला डबल लेअर करायचं आहे. म्हणजेच डबल मेहंदीची डबल प्रोसेस करायची आहे. अगोदरच्या दिवशी एकदा मेहंदी लावायची आणि दुसऱ्या दिवशी पण एकदा मेहंदी लावायची. मेहंदी तर तीच असते पण आपण कसं त्या प्रोसेसमध्ये असतो ना तर इन्स्टंट ही गोष्ट होते आणि डबल कलर चढतं. त्याच्यामुळे एक
तात्पुरता एक महिन्यापुरता एक ना छान कलर येतो आणि तुम्हाला मग कोणताही डाय करायची गरज पडत नाही किंवा लगेच इंडिगो लावायची सुद्धा गरज पडत नाही. तर मेहंदीची ही डबल प्रोसेस मी तर फॉलो करते आणि खूप जणी फॉलो करतात आणि त्यांना खरोखर रिझल्ट भेटतात. जर तुमच्या केसांमध्ये की नाही कमी प्रमाणात पांढरे केस असतील तर ही उपयोगी पडते. यानंतर चौथी टिप अशी आहे की मेहंदी नंतर इंडिगो मेहंदी लावणे. आता बघा, डबल प्रोसेस तुम्ही 2 मिनिटं सोडून द्या. ज्यांना एकदम काळेच केस हवेत की नाही तर त्यांनी ती न लावता मेहंदी नंतर इंडिगो मेहंदी लावायची आहे. तर बघा, जशी आपण मेहंदीची प्रोसेस करतो ती प्रोसेस करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी फक्त जिथे व्हाईट हेअर्स असतील किंवा ज्यांच्या केसांमध्ये पूर्ण व्हाईट हेअर आहेत, म्हणजे जरा एज झाल्यानंतर बघा, मिडल एजच्या नंतरच्या बायका असतील किंवा जे माणसं सुद्धा असतील ना, सगळ्यांसाठी या सगळ्या टिप्स उपयुक्त आहेत. तर जास्त जर हेअर असतील आणि मेहंदीने मग ते असं लाल काळे दिसत असतील ना, तर तुम्ही इंडिगो लावायची आहे. तर आदल्या दिवशी तुम्ही मेहंदी लावत असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला इंडिगो मेहंदी लावायची आहे. फक्त पाण्यात ती भिजत घालायची. खूप सारे व्हिडिओ सुद्धा आहेत त्याचे रिलेटेड आणि तुमच्या पांढऱ्या केसांवरती ते अप्लाय करायचे आहे इंडिगो मेहंदी. आणि जर तुमचे सगळेच केस असतील तसे मिक्स पांढरे आणि काळे तर तुम्ही सगळ्या केसांवरती लावायचं आहे. 1 2 3 तास ठेवायचं. 3 तास पुरेसे आहेत आणि त्याच्यानंतर फक्त पाण्याने केस धुवायचे आहेत आणि त्याच्यानंतर 2 दिवस काहीच करायचं नाही. चांगलं ऑइलिंग करायचं आणि त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवायचे. तर बघा, काळा कलर येतो नॅचरली, कोणताही डाय न करता किंवा केमिकल युक्त किंवा कोणताही कलर प्रोसेस न करता. यानंतरची 5वी टिप अशी आहे की इंडिगोच्या रिलेटेडच आहे, मेहंदी आणि इंडिगो एकत्र करणे. तर बघा, ज्यांच्याकडे वेळ नाही की नाही त्यांनी काय करायचं, मेहंदी आणि इंडिगो एकत्र करायचं आणि ती प्रोसेस तुम्ही करा. पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला रिझल्ट नाही भेटणार, पण तीच प्रोसेस तुम्ही जर 15 दिवसाला केली ना तर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल आणि हळूहळू तुमचे केस न काळे होतील. आणि जर तुम्ही 15 दिवसाला अशी प्रोसेस कराल तर पहिले 1-2 महिने जातील आणि त्याच्यानंतर एकदा का कलर फिक्स झाला, काळा कलर तुमच्या केसांमधला जर फिक्स झाला आणि परत पांढरे केस होण्या अगोदर तुम्ही जी प्रोसेस करत राहिला ना तर तुमचे केस नॅचरली काळे होतील आणि मग परत तुम्हाला अगोदर मेहंदी परत इंडिगो अशी प्रोसेस करायची गरज पडणार नाही. यानंतर बघा, 6वी टिप म्हणजे कोणताही कलर केल्यानंतर कमीत कमी प्रॉडक्ट्सचा वापर करणे. म्हणजे तुम्ही जर मेहंदी लावत असाल, कलर करत असाल, डाय करत असाल किंवा इंडिगो म्हणजे कोणताही तुम्ही बाहेरचा असू द्यात किंवा घरी तुम्ही नॅचरली जे कलर केसांना केलेला आहे ना, त्याच्यानंतर बघा, एकतर पहिली गोष्ट काय करायची की खूप कमी प्रमाणामध्ये शॅम्पू वापरायचा. कारण की तुम्ही जेवढा रिपीटेड शॅम्पू वापराल ना त्यावेळेस तुमचा कलर हा पटकन निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही माइल्ड शॅम्पू वापरा आणि कमी प्रमाणात वापरा सुरुवातीचा 1 आठवडा तरी. त्यानंतर कंडिशनरचा वापर सर्रास सोडा पहिल्या आठवड्यात. असंही जर तुम्ही मेहंदी लावत असाल ना तर कंडिशनर लावायची गरज पडत नाही आणि फक्त तुम्ही 2 वेळेला शॅम्पूनेच केस धुवा आणि तेही पाण्यामध्ये डायल्यूट करून माइल्ड शॅम्पूने. आणि त्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये ना कोणताही हेअर मास्क सुद्धा तुमच्या केसांना लावू नका. तर कोणताही मास्क जरी केसांना लावला की नाही पहिल्या आठवड्यामध्ये तरी सुद्धा तुमचा कलर पटकन निघायला मदत होते आणि मग परत तुमची पुढची जी प्रोसेस आहे ना ती थोडीशी अलीकडे येते. त्यामुळे मेहंदी किंवा कलर केल्यानंतर कोणतेही प्रोडक्ट तुमच्या केसांना जास्त लावू नका, कमीत कमी पहिला आठवडा तरी. यानंतर बघा, 7वी आणि खूप महत्वाची टिप आहे ती म्हणजे आवळा आणि कढीपत्ता यांचं इंटरनली सेवन करायचं आहे, म्हणजे खायचं आहे. तर आवळा तुम्हाला माहित आहे एक सुपर फूड आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आहे. खूप साऱ्या आजारांवरती सुद्धा ते गुणकारी आहे आणि स्पेशली केसांसाठी तर ना खूप भारी आहे. केसांना चमक म्हणा किंवा हेअर ग्रोथसाठी म्हणा, पण तुम्हाला ते खायचं सुद्धा आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये मग कोणत्याही प्रकारात खा. त्यासोबत तुम्ही कढीपत्ता पण खाऊ शकता, म्हणजे जसं की आवळा आणि कढीपत्त्याचा ज्यूस करून पिऊ शकता. त्यासोबतच आवळा कॅन्डी म्हणा किंवा त्याची चटणी म्हणा किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही आवळा सेवन करू शकता. कसा खायचा, किती वेळा, काय, सगळ्या गोष्टी तुम्ही चेकआउट करा आणि त्याच्यानंतरच खा. कारण की बघा, काही गोष्टी एक्सटर्नली अप्लाय केल्यानंतर रिझल्ट भेटतात, पण पांढरे केस होऊच नये असं जर वाटत असेल आणि हेअर ग्रोथ चांगली व्हावी असं वाटत असेल ना तर इंटरनली सुद्धा ते खूप महत्वाचं आहे आवळा खाणं. त्यासाठी बघा, तुम्हाला ज्या प्रकारांनी छान वाटेल त्या प्रकारात तुम्ही खाऊ शकता. सगळ्या टिप्स होत्या पांढऱ्या केसांसाठी म्हणजेच ग्रे हेअरसाठी. तर या टिप्सचा तुम्ही वापर करा. कोणतंही केमिकल युक्त डाय लावू नका आणि सोबतच तुम्हाला जर महागडी ट्रीटमेंट सुद्धा घ्यायची नसेल ना तर तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. खूप सोप्या टिप्स आहेत, फक्त याच्यामध्ये तुम्हाला वेळ घालवावा लागतो आणि वेळेवरती ही प्रोसेस करावी लागते.
तरच कलर मेंटेन राहतो आणि तुम्ही म्हणजे कुणीही ओळखू सुद्धा शकणार नाही की हे मेहंदीने किंवा इंडिगोने केलेले काळे कलर आहेत. डायचे केस जे असतात ना ते दिसतात बघा, आणि तो विचित्र वेगळाच कलर दिसतो, सोबत त्याने नुकसान होतं ते वेगळंच. किंवा सलोन मधले सुद्धा जे कलर असतात की नाही त्याने सुद्धा लगेच जरी नाही तर हळूहळू त्याचे सुद्धा साईड इफेक्ट्स जाणू लागतात, सोबत खूप महागडा आहे आणि त्याला सुद्धा वेळ जातोच. तर या सगळ्या गोष्टी होतातच. तर मग तुम्ही नॅचरली जी एकदम सोपी आणि खूप महत्वाची पण केसांसाठी खूप फायद्याची जर तुम्हाला घरीच या टिप्स भेटत असतील ना तर तुम्ही घरीच या गोष्टी करा आणि तुमच्या पांढऱ्या केसांना असं काळे करून लपवा. तर या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. यामधील तुम्ही कोणते टिप्स वापरता, तुम्हाला कुठल्या टिप्स जास्त उपयोगात पडलेल्या आहेत आणि आतापर्यंत माझे कोणते व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतात किंवा उपयोगी पडलेले आहेत ते पण मला कमेंट करून सांगत चला. कारण की तुमचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्ही जर सांगितले तर दुसऱ्यांना त्याचा उपयोग होईल. कारण की कधी कधी बघा जे न्यू व्ह्युअर्स असतात ना ते माझ्यावरती विश्वास न ठेवता कमेंटवरती सुद्धा ठेवू शकतात. त्याच्यामुळे तुमचे अनुभव लिहित चला. तर चला, हा व्हिडिओ मी इथं संपवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.